यावेळी मात्र गौरव आणि अमितला तिचा आवाज ऐकू येतो आणि दोघंही दचकतात. समीर, तू काय ऐकलंस का? अरे कसला आवाज, काय बोलतोयस तू? अरे एका मुलीचा आवाज होता तो. ती गाणं म्हणत होती, जिंगल बेल असं गाणं म्हणत होती. जिंगल बेल्स जिंगल ऑल द वे. यावेळी मात्र तो आवाज त्या तिघांनाही ऐकू येतो. हा आवाज तर नाही, ती परत येऊ शकत नाही. ती तर मेली आहे ना. समीरच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला होता. गौरव आणि अमित एकमेकांकडे पाहतात आणि समीरला विचारतात, अरे कोणाचा आहे आवाज? कोण परत नाही येऊ शकत? हा आवाज रोजीचाच आहे. त्या दिवशी जेव्हा ती माझ्याबरोबर बसली होती गाडीत, माझ्या सांगण्यावरून हेच गाणं ती गायली होती. कारण ती क्रिसमस नाईट होती. हेच तिचे शेवटचे शब्द होते. पुढच्या क्षणालाच गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता. खोटं बोलतोय हा. मागच्या बाजूने तो भयानक आवाज आला आणि तिघाही वळून पाहतात. त्यांच्या मागे शिवांगी उभी होती, पण तिचे केस विस्कटलेले होते. चेहरा केसांच्या मागे लपलेला होता. शिवांगी, अगं तू असं काय बोलत आहेस? ठीक आहेस ना तू? गौरव तिच्या दिशेने पुढे जाऊ लागला. ती काहीही बोलत नव्हती. गौरव तिच्या जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याच वेळी ती तिचं तोंड वर करते. तिचं ते भयंकर रूप पाहून गौरव मागे फिरला. समीर आणि अमितची सुद्धा घाबरगुंडी उडाली होती. तिचा रंग फिकट झालेला होता. डोळे पांढरे फटफटीत होते आणि अंधारात चमकत सुद्धा होते. डोळ्यातली बुबुळं गायब होती. ये समीर, मला क्रिसमसच्या शुभेच्छा नाही देणार तू? तिचं ते भेसूर हास्य ऐकून समीर खूप घाबरलेला. समीर म्हणाला, हे शक्य नाही. तू परत येऊ शकत नाहीस. तू तर मेली आहेस. नाही समीर, तुझी रोजी परत आली आहे. तुझ्या प्रेयसीला पाहून तू खुश झाला नाहीयेस? हे तुला काय झालंय? वाटेल ते बोलतेस तू आता. असं म्हणून गौरव हिम्मत करून तिच्या जवळ जाऊ लागला. पण शिवांगीने हाताने इशारा करताच गौरव जमिनीपासून 2 फूट वर तरंगू लागला. हा प्रकार बघून समीर आणि अमित गर्भागळीत झाले. मग गौरवला एक झटका बसतो. तो फेकला जातो आणि एका झाडावर आपटून जमिनीवर पडतो. तो विव्हळत होता. त्याच्या पायाला इजा झाली होती. हे सगळं पाहून अमित आणि समीरची चांगलीच बोबडी वळाली होती. तिथून पळून जाण्यासाठी ते दोघं मागे वळताच शिवांगी त्यांच्या समोर येते. त्या दोघांचा गळा पकडते. दोघेही किंचाळू लागतात. मग ती अमितला एक धक्का मारून सोडून देते. मग समीरचा गळा ती सोडत नाही. अमित तिथेच खाली पडून राहिला. गौरव आणि अमित दोघेही भेदरलेल्या अवस्थेत समीर आणि शिवांगीकडे बघत राहिले. समीर, तू माझ्याशी खूप चुकीचा वागलायस. माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतलायस. तिच्या आवाजात वेदना होती. तू मला फसवलं आहेस समीर, आणि मला ठार मारून ऐशो आरामात जीवन जगतो आहेस. बोल, सांग तुझ्या मित्रांना की तू केवढा मोठा धोकेबाज आहेस. समीर स्वतःला तिच्या तावडीतून सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होता. त्याच्या लक्षात आलं होतं, पुढच्या काही सेकंदात जर रोजीने त्याचा गळा सोडला नाही तर त्याचा मृत्यू अटळ होता. मोठ्या मुश्किलीने समीर कसा बसा बोलला, मला माफ कर रोजी. मी सगळं सांगतो. मला माफ कर. हे ऐकताच रोजीने त्याचा गळा सोडून दिला. गौरव मोडलेला पाय घेऊन जमिनीवरच पडून राहिला. अमितची सुद्धा उठण्याची हिम्मत होत नव्हती,
कारण त्याच्याही हाताला इजा झाली होती. दोघांना समीरकडे बघून हाच प्रश्न पडला होता, का रोजीचा आत्मा समीरच्या तोंडून वधवून घेण्यासाठी परत आली होती. कारण समीरचं तिच्यावर खूप प्रेम होतं. समीरने 2-3 वेळा आवंढा गिळला आणि एक मोठा श्वास घेऊन बोलू लागला, मी गरिबी आणि दारिद्र्याला खूप कंटाळून गेलेलो होतो. खूप प्रयत्न करून सुद्धा कुठेही नोकरी मिळत नव्हती. माझी परिस्थिती खूप बिकट होती. मग मला रोजी भेटली. रोजी रंगाने थोडी सावळी होती, त्यामुळे तिचा कोणी बॉयफ्रेंड नव्हता आणि तिला फार मित्रमैत्रिणी सुद्धा नव्हत्या. रोजीचे बाबा भारतीय होते आणि रोजीची आई ख्रिश्चन. ते दोघेही अमेरिकेत राहत असत. रोजीने भारतातच राहावं अशी त्यांची इच्छा होती. तिने भारतातच शिक्षण पूर्ण करावं आणि इथल्याच एखाद्या मुलाशी लग्न करावं. तिचे वडील इकडे एक मोठे बिझनेसमॅन होते. त्यांच्याकडे रोजीशी बोलायला सुद्धा वेळ नसायचा. पण ते रोजीला चिक्कार पैसा पाठवत असत आणि त्याच पैशांवर माझा डोळा होता. रोजी दिसायला सामान्य होती. ती मला अजिबात आवडत नव्हती, पण तरीही पैशांसाठी मी तिच्याशी प्रेमाचं नाटक केलं. रोजी माझ्या प्रेमात इतकी वेडी होती की 3 वर्षातच माझ्यासाठी तिने एक घर विकत घेतलं, ते सुद्धा माझ्यासाठी माझ्याच नावावर. इतकंच नाही तर तिने माझ्यासाठी एक कार सुद्धा घेतली. माझी सुद्धा हीच इच्छा होती की मला तिचे पैसे मिळावेत, पण मी वर मोठा प्रामाणिक असल्यासारखा भासवत राहिलो. एका रेस्टॉरंट मध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करत असल्याचं नाटक करत होतो. रोजीने बँकेत तिचं आणि माझं एकत्रित खातं उघडलं. मला सुद्धा तेच हवं होतं. त्या अकाउंट मध्ये मी खूपच कमी पैसे भरत होतो, पण रोजी मात्र जास्तीत जास्त पैसे त्या अकाउंट मध्ये जमा करत असत. पण 2 वर्षातच तिने लाखो रुपये जमा केले होते. आता माझ्याजवळ गाडी, बंगला, पैसा, अडका सगळं काही होतं. म्हणून मग आता मला रोजी सोबत प्रेमाचं नाटक करण्याची अजिबात गरज वाटली नाही. ती क्रिसमसची रात्र होती. माझा प्लान आधीच ठरला होता. मी गाडीचा ब्रेक फेल करून ठेवला होता. मी मुद्दामच रोजीला गाडी चालवायला सांगितलं. मी रोजीला म्हणालो की आज मी तुला क्रिसमस निमित्त एक सुंदर गिफ्ट देणार आहे. मी तुझ्यासाठी एक सुंदर ड्रेस घेतला आहे. तो ड्रेस तू आपल्या लग्नाच्या दिवशी घालावास अशी माझी इच्छा आहे. ख्रिश्चन वेडिंग गाऊन. हे ऐकून रोजी खूप खुश झाली होती. मग मी तिला म्हणालो, रोजी, माझी इच्छा आहे की तू आत्ताच मला क्रिसमसच्या शुभेच्छा द्याव्यास. मेरी क्रिसमस असं म्हणून तिने मला शुभेच्छा दिल्या. मी म्हटलं, असं नाही, डोळे बंद कर आणि जिंगल बेल वाला सॉन्ग म्हणून दाखव. रोजीने म्हटलं की मी जर डोळे बंद केले तर गाडी कशी चालवू. मी म्हटलं, मी स्टिअरिंग मी सांभाळतो, तू फक्त गाणं म्हण. रोजीने डोळे बंद केले आणि ती गाणं म्हणू लागली. मला समोरून ट्रक येताना दिसला. मी गाडीचा स्पीड आणखीन वाढवला. जिंगल बेल जिंगल ऑल द वे, मेरी क्रिसमस माय लव्ह. जेव्हा रोजी मेरी क्रिसमस असं म्हणाली तेव्हाच मी गाडीतून बाहेर उडी मारली. गाडी ट्रकवर जाऊन आदळली आणि त्यात रोजीचा हे मृत्यू सगळं झाला. ऐकून अमित आणि गौरव एकमेकांकडे नुसतेच बघत राहिले. हिम्मत करून आता ते दोघं उभे राहिले होते. रोजीचा रागाने तिळपापड झाला होता. ज्या मुलीने तुझ्यावर इतकं प्रेम केलं, तिच्याशी तू अशी फसवणूक केलीस. माझा मित्र म्हणून घेण्याची मला लाज वाटते आता. हो, मीच मारलं रोजीला. लबाड समीर अजूनही आपली काही चूक झाली असं मानायला तयार नव्हता. शेकोटीच्या बाजूला पडलेल्या चाकूवर त्याची नजर गेली. जेवताना तोच चाकू त्यांनी वापरला होता. त्याने चाकू उचलला. रोजीला मारण्याचा प्रयत्न करता शिवांगीच्या पोटात समीरने चाकू खुपसला. आता पुन्हा एकदा मीच तुला ठार हे करेन. बघून गौरव आणि अमित दोघेही धावतच शिवांगीच्या जवळ येतात. शिवांगी जोरात किंचाळते. त्याच वेळी रोजीचा आत्मा शिवांगीच्या शरीरातून बाहेर पडला. शिवांगी खाली पडते. गौरव तिला आपल्या जवळ घेतो. नालायक माणसा, तू माझ्या शिवांगीला सुद्धा माझ्यापासून हिरावून असं घेतलं. म्हणून गौरव रडू लागला. आता समीर समोर रोजीचा आत्मा उभा होता. भयभीत करणाऱ्या अवतारात. आता समीर सुद्धा तिला पाहू शकत होता. ख्रिश्चन वेडिंग गाऊन घातलेला, सावळ्या रंगाचा आणि भयाण पांढऱ्या डोळ्यांचा रोजीचा आत्मा समीरच्या काळजाचा थरकाप उडवत होता. त्याचा चेहरा घामाने डबडबला होता. समीर, आता तुझ्या पापाचा घडा
भरला आहे असं म्हणून रोजी समोरच असलेल्या एका झाडाकडे पाहू लागली. केवळ तिच्या डोळ्यांच्या इशाऱ्यानेच झाड हलू लागलं आणि समीरच्या अंगावर कोसळू लागलं. समीर ओरडला, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला, पण झाड खूप मोठं होतं. झाड समीरच्या अंगावर पडतं. झाडाची एक टोकदार फांदी समीरच्या पोटात आर पार घुसली. समीरच्या तोंडातून एक किंकाळी बाहेर पडली. त्याच्या तोंडातून आणि पोटातून रक्त वाहू लागतं आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो. अमित आणि गौरव त्याच्याकडे पाहतात. रोजी अजूनही तिथेच उभी होती. समीरच्या मृत शरीराकडे टक लावून पाहत होती. जखम जास्त खोल नाहीये, पटकन हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया, गौरव म्हणाला. आणि दोघे शिवांगीला जीप मध्ये ठेवून हॉस्पिटलच्या दिशेने निघतात. दोघेही शिवांगीला घेऊन तिथून निघून जातात. रोजीने पुन्हा एकदा समीरच्या मृतदेहाकडे पाहिलं आणि तेच गीत पुन्हा एकदा गाऊन तिथून निघून गेली. जिंगल बेल्स, जिंगल बेल्स.